खटाव भूमी अभिलेख कार्यालयात अधिकाऱ्यासमोरच कर्मचाऱ्याची नागरिकाला मारहाण, मनसे आक्रमक कारवाईची मागणी। खटाव तालुक्यातील वडूज येथील भूमी अभिलेख कार्यालयात एका नागरिकाला अधिकाऱ्याच्या केबिनमध्येच कर्मचाऱ्याकडून मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। या घटनेमुळे प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेत कारवाईची मागणी केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार हनुमंत पवार हे आपल्या जमिनीच्या मोजणी संदर्भात माहिती घेण्यासाठी कार्यालयात आले होते। यावेळी त्यांनी उपअधीक्षक मोरे यांच्याशी चर्चा सुरू असताना मोरे यांनी घुगे नामक कर्मचाऱ्यांना माहिती देण्यास बोलावलं। मात्र कार्यालयात आल्यानंतर घुगे यांनी पवार यांच्याशी अरेरावी करत त्यांचा शर्ट पकडून त्यांना मारहाण केल्याचा आरोप आहे। धक्कादायक बाब म्हणजे ही मारहाण सुरू असताना उपस्थित अधिकारी मोरे यांनी कर्मचाऱ्याला थांबवण्याचा कोणताही प्रयत्न केला नसल्याचं सांगितलं जातंय। घटनेनंतर पवार यांनी मनसेचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली। त्यानंतर मनसेचे खटाव तालुका अध्यक्ष दिगंबर शिंगाडे यांनी तात्काळ कार्यालयात धाव घेत संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारला। मात्र अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याचं समजतंय। पत्रकारांनी विचारणा केल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात येईल असं आश्वासन मोरे यांनी दिलंय। खटाव तालुक्यातील ही घटना अत्यंत धक्कादायक आहे। अधिकाऱ्यांच्या समोरच जर सामान्य नागरिकांवर हात उचलला जात असेल तर मनसे गप्प बसणार नाही। 27 तारखेला संबंधित विभागाला निवेदन देणार असून 8 दिवसात कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा धैर्यशील पाटील मनसे सातारा जिल्हाध्यक्ष यांनी दिलाय। अधिकाऱ्यांच्या उपस्थितीतच नागरिकांवर हल्ला होणं ही गंभीर बाब असून प्रशासनातील शिस्त आणि जबाबदारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। अशा घटनांमुळे सामान्य नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। दरम्यान घुगे या कर्मचाऱ्याविरोधात यापूर्वीही अनेक तक्रारी असल्याचा आरोप मनसे पदाधिकाऱ्यांनी केलाय। वारंवार तक्रार होऊनही त्याच्यावर कारवाई का होत नाही असा सवाल आता उपस्थित करण्यात आलाय। ब्युरो रिपोर्ट DSP न्यूज लाईव्ह। नियमानुसार त्यांच्यावर काही कारवाई करता येईल आपल्याला। म्हणजे ही घटना तुमच्या समोर घडली असताना सुद्धा अजून तुम्ही कारवाईची आमची चर्चा करत असताना ते अचानक त्यांनी लबाड हा शब्द वापरल्यामुळे त्यांना राग आला, त्यामुळे त्यांनी गच्चाणी घेतली। त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल। हनुमंत पवार यांनी मनसे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांना फोन करून घडलेल्या प्रकाराची माहिती दिल्यानंतर मला त्यांचा फोन आल्यानंतर मी संबंधित ऑफिसमध्ये जाऊन माहिती घ्या म्हणून सांगितलं आणि ती माहिती घेण्यासाठी मी कार्यालयात आलो। शिंगाडे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा खटाव तालुका अध्यक्ष आहे। आज उपाधीक्षक भूमी अभिलेख खटाव मुक्काम वडूज या कार्यालयामध्ये एका कंपनीचा मॅनेजरला जर मारहाण होत असेल तर सामान्य जनतेला किती त्रास होत असेल, तर ही जी मारहाण होती ती तालुक्याचे मोरे साहेब म्हणून तालुका निरीक्षक आहेत, त्यांच्या कॅबिनमध्ये आणि त्यांच्या समोर हा प्रकार घडून जर ते बघ्यांची भूमिका घेत असतील तर मनसे कदापि ही गोष्ट खपवून घेणार नाही। आणि इथून पुढे जर असे प्रकार व्हायला लागले तर त्या मोरे साहेबांना आम्ही ह्या खुर्चीत वडूच्या बसून देणार नाही। आज झालेल्या ह्या कंपनीच्या मॅनेजरला जी मारहाण झाली त्या संदर्भात जर मोरे साहेबांनी आणि जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेखचे SLR आहेत त्यांनी जर कारवाई नाही केली तर मनसे स्टाईलनं यांच्या आंदोलन करणार आहे। ज्या त्रिमले गावचा सोलर प्लॅन्टचा मॅप घुगे यांनी त्या गावची मोजणी केली होती। ती मोजणी करून देत नसताना 2 महिने त्यांनी आम्हाला फिरवलं होतं, त्याला झाले 8 महिने। त्याच्यानंतर आम्ही प्रांत मॅडमकडे रिपोर्ट लावला की आम्हाला मोजणी करून मिळत नाही। प्रांत मॅडमने त्यांना जबरदस्ती झापून त्यांनी शनिवारची मोजणी करायला लावली। त्याच्या मनात तो रागवताच की मला शनिवारची मोजणी करायला लावली। त्यांनी मॅप आम्हाला दिला, तो चुकीचा दिला। मी साहेबांना सांगितलं की मॅप चुकीचा आला आहे। साहेब मला म्हणले की असा रिपेअर करू तसा रिपेअर करू। तर मी त्यांना व्हॉट्सअपला बी टाकले की एक वेळ रिपेअर सही झाली तर तो परत होत नाही, त्याला परत पुण्याचं परमिशन घ्यावं लागतं। त्यामुळे तुम्ही फायनल करायच्या आत मला सांगा, तो ओके असेल तर मी तुम्ही प्रिंट द्या, अदरवाईज देऊ नका। पण तरीसुद्धा त्यांनी मी व्हॉट्सअपला टाकून सुद्धा मला हाही तशीच प्रिंट दिली। परत तो मॅप त्यानं चुकवला। पहिल्या मॅपमध्ये क्षेत्र टाकलं नव्हतं, दुसऱ्या मॅपमध्ये क्षेत्र टाकलं। मग मी काल साहेबांशी व्हॉट्सअपवरून बोललो। साहेब मला म्हणले ठीक आहे आज सकाळी भेटायला या। मी आज सकाळी त्यांना भेटायला आलो। त्याच्यावर आधी 4 वेळा माझं गुगेशी बोललं झालं, तर गुगे हे चुकलं हे केलंय, पण त्यानं मला मॅप पण दाखवलं नाही, तो काहीच करत नाही। पण आता साहेब म्हणले तर काय करायचं, म्हणलं तुम्ही सांगाल त्या पद्धतीनं करतो। तर म्हणले मी गुग्यांना करायला लावतो। तर म्हणलं साहेब ते लावड आहेत, मी करायचे तुम्हाला सांगतो। एवढं बोललो तो आला, त्यानं मला खुर्चीनं धरलं, माझं गचडं धरलं, मला 2 वेळा खाली जमिनीवर आपटून दिलं त्यानं। आणि ते समोर साहेब बसले होते। साहेबांच्या समोर तुम्हाला मारहाण झाली? समोर त्यांनी मला मारहाण केली। साहेब त्याला फक्त म्हणले भांडू नका सोडून द्या। मी इथं साहेबांना बोललो की थांबा साहेब, मला बोलावतो याला लोकांना, मला न्याय पाहिजे। नाही म्हणले मी चाललोय, मला जायचंय। साहेब निघून गेले।
सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल DSP न्यूज लाईव्ह। संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा।